कोस्टल रोड लगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेकडे मागणी केलेली आहे। नितेश राणे यांची मागणी आहे, कोस्टल रोड लगतच्या विकसित जागा या महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, मंत्री नितेश राणे यांची मागणी आहे, या सगळ्याबाबत काय सविस्तर तपशील आहेत? नक्कीच आपण बघितलं कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं बांधकाम दरम्यान राजभवन ते वर्ली सीफेस या किनारपट्टी लगत करण्यात आलेल्या भरावामुळे ठिकठिकाणी जमिनी विकसित झालेल्या आहेत आणि या जमिनी व्यवसाय वापरासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करण्यात याव्या अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे। आणि आपण मत्स्य विभाग मंत्री नितेश राणे पत्राद्वारे मागणी केलेली आहे। तसेच कुलाबा येथील सागरी जेटी सागरी प्रवासासाठी सुरू करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। त्यामुळे गेटवे ऑफ इंडियावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे। तसेच आपण 0 ते 50 हेक्टर जलक्षेत्र असे नव्याने संस्था नोंदणी होणार नाही आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे पालिकांना मागणी करण्यात आलेली आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।